प्रेमविवाहाचा राग मनात धरून घरात घुसून पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बोईसर पोलिसांनी फरार आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातून अटक केली आहे। ही घटना 23 फेब्रुवारीला पहाटे वाळवे महागाव येथे घडली होती। 22 वर्षीय तक्रारदार प्रितेश सुरेश वरखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी प्रेम संबंधातून विवाह केला होता। त्याच्या या विवाहाला 52 वर्षीय आरोपी उमेश उर्फ प्रल्हाद मोतीराम घरत राहणार बेटेगाव यांचा तीव्र विरोध होता। 23 फेब्रुवारीला पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे वडील सुरेश राजा वरखंडे वय 52 वर्षीय त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस पिस्तुलातून गोळी झाडली। यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यानंतर आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पत्नीशी झटापट करून मारहाण केली, तसेच त्यांच्या अंगावर मिरची पूड फेकली आणि मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 50/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109, 331, 6, 115, 2, 352, 351, 2 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 मधील कलम 32V आणि शस्त्र अधिनियम कलम 325-27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट दिली। तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेण्यात आला। अखेर 1 मार्चला आरोपीला वरणी पोलीस ठाणे जिल्हा यवतमाळ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक हे करत असून बोईसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रेमविवाहाच्या वादातून इतक्या टोकाच्या घटनेला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।